बुद्रुकचे माजी उपसरपंच प्रमोद कोदरे 20 वर्षे ते ग्रामपंचायतीमध्ये सदस्यत्व करतायत आणि आज त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला पाठिंबा देऊ दिला आजला तो आम्हाला विजयासाठीच पक्का विजय आहे। आणि दुसरे बबनराव जगताप जे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा आमचा पाठिंबा दिला, म्हणजे आमच्या पाठीमागं सर्व जनता आमच्या बाजूने झुकताना दिसते आणि त्यांच्यावर आम्ही पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंकरराव घुले यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे। याच्यातूनच तुम्ही समजायचं की मांजरीमध्ये उरलेली जी ताकद होती ती सुद्धा आजला आमची ताकद 75% पर्यंत होती, आज जी 25% बाकी होती ती सुद्धा आज त्यांनी पूर्ण केली। आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रभाग क्रमांक 15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज केशवनगरमध्ये प्रचार चालू आहे। केशवनगरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रचाराला प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि आपल्यासोबत उमेदवार पण आहेत। अण्णा, केशवनगरमध्ये आपण सध्या प्रचार करताय, काय परिस्थिती आहे? सकाळधरनं प्रचार करतोय, वातावरण चांगल्या पद्धतीचं आहे। केशवनगरला काही समस्या पण आहेत, त्या समस्या तर आम्ही दूर करूच, पण आत्ताच्या इलेक्शनला फिरताना आज तुम्ही सकाळी पाहिलं असेल की मांजरी बुद्रुकचे माजी उपसरपंच प्रमोद कोदरे भारतीय जनता पार्टीचा हाडाचा आणि एकनिष्ठ कार्यकर्ता होता, त्याच्यावर सुद्धा अन्याय झाला, माझ्यावर सुद्धा अन्याय झाला, पण आजला त्यांच्यावर अन्याय झाला असताना त्यांच्या पाठीमागं 20 वर्षे ते ग्रामपंचायतीमध्ये सदस्यत्व करतायत आणि आज त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला पाठिंबा देऊ दिला आजला तो आम्हाला विजयासाठीच पक्का विजय आहे। आणि दुसरे बबनराव जगताप जे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष पुणे जिल्ह्यामध्ये काम करतात, त्यांनी सुद्धा आम्हाला आज पाठिंबा दिला आहे। ते सुद्धा आजला भाजप पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुद्धा आमचा पाठिंबा दिला, म्हणजे आमच्या पाठीमागं सर्व जनता आमच्या बाजूने झुकताना दिसते आणि त्यांच्यावर अन्याय आला आहे। त्यांनी जिथं चांगलं काम करणारे कार्यकर्ते आहेत त्या बाजूने कौल दिला आहे। दुसरं पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंकरराव घुले यांनी सुद्धा आम्हाला आज पाठिंबा दर्शवलेला आहे। याच्यातूनच तुम्ही समजायचं की मांजरीमध्ये उरलेली जी ताकद होती ती सुद्धा आजला आमची ताकद 75% पर्यंत होती, आज जी 25% बाकी होती ती सुद्धा आज त्यांनी पूर्ण केली। धन्यवाद।